बालासम, तू असा निघून का आला होतास? स्वानंदीला किती वाईट वाटलं माहिती तुला? ती त्याच्यासाठी स्वतःला दोष देतीये. का वागतोस म्हणी असा? तुझा तिच्याशी बोल, तिला समजाव म्हणी. तिला तुझी गरज आहे. तुझ्यावर आणि बाळावर मणीचं किती प्रेम आहे तुला माहितीये. तुला आणि बाळाला जर का काही झालं असतं ना तर मी मणीला गमावलं असतं. वॉर्डन मॅडम, मणी सर हे अजूनपर्यंत आलेले नाही. मॅडम बरोबर बोलल्यात मगाशी. या सगळ्यांचा मणी सरांना खूप त्रास होतोय. ते जरी बोलत नसले तरी मला कळतं ना. मला अजून त्यांना त्रास द्यायला नको. मला ते एन्व्हलप एकटीने शोधायला हवं. माझा गुन्हेगार मला एकटीने शोधायला हवा. सदा, त्या दिवशी नैवेद्याचं ताट संचिता मॅडमने आणून दिलं होतं. म्हणजे प्रसादामध्ये संचिता मॅडमने काहीतरी मिक्स केलं होतं ज्याचा त्रास मला आणि माझ्या बाळाला झाला. पण का केलं असेल तिने हे सगळं? ह्या सगळ्याचा संबंध मी शोधत असलेल्या पुराव्याशी तर नाहीये. म्हणजे संचिता मॅडमला माहिती तर नाहीये की माझा गुन्हेगार कोण आहे. मला ते एन्व्हलप लवकरात लवकर शोधायला हवं. मला तो पुरावा शोधायला हवा. मला माहितीये तुझ्या डोक्यात काय चाललंय, पण आता विचार करणं बंद कर. सगळं नीट होईल रे. मी सांगितले तेवढं लक्षात ठेव. चल काहीतरी खाऊन घे. वॉर्डन मॅडम नेमकं कशाबद्दल बोलत होत्या? कसलं टेन्शन आहे मणी सरांना जे मला सांगत नाहीये? घरात काय चाललंय काय माहिती. नक्कीच असं काहीतरी आहे जे वॉर्डन मॅडम आणि मणी सर माझ्यापासून लपवत आहेत. मला जाणून घ्यावंच लागेल. नाही, मला असं दमून चालणार नाही.
मला ते एनव्हलप शोधायला हवं, तरच मला माझा गुन्हेगार सापडेल. स्टडी रूम मध्ये शोधायला हवं. हिला काय झालं? ही अशी लपत छपत का बाहेर गेली? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला लक्ष ठेवायला हवं. हॅलो, इतका वेळ का लागतो रे कॉल रिसीव्ह करायला? माझं काम महत्वाचं हे कळत नाही तुला? मूर्खा. होय, मी जसा सांगितलाय तसाच रिपोर्ट मला हवाय. हो, एनव्हलप मध्ये हवाय, कळलं? ऐक ऐक, एनव्हलप महत्वाचा आहे. किती वेळा सांगू मी तुला? हे हे तेच तर एनव्हलप नाहीये ना, जे मी अख्ख्या घरभर शोधतेय, ज्यात पुरावे आहेत. मी हिला आत्ताच्या आत्ता जाऊन विचारते. ते एनव्हलप कुठे ठेवले हे विचारते. नाही, नको. मी जर हिला एनव्हलप कुठे आहे हे विचारलं तर ही मला नक्कीच सांगणार नाही. उलट ही माझ्यावर डाऊट घेईल आणि जास्त अलर्ट होईल. नाही, नको. मी एक काम करते. मी संचितावर लक्ष ठेवते. तिच्यावर लक्ष ठेवलं की ते एनव्हलप कुठे आहे आपोआप मला कळेल. आणि एकदा का ते एनव्हलप सापडलं की मग मी सगळ्यांसमोर हिला एक्सपोज करेन. हॅलो हॅलो हॅलो, मी जोपर्यंत कॉल करत नाही तोपर्यंत तू स्वतःहून कॉल करायचा नाहीस, कळलं? हां, ठीक आहे, ठेव, बाय. स्वानंदी कुठे गेल्या? स्वानंदी कुठे गेले होते तुम्ही? तुम्हाला बरं नाही, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना. बरं काही काम होतं तर मला सांगायचं, मी केलं असतं. कुठे गेला होता? मणिसराव, चालायला गेले होते बाहेर. इथे बसून बसून कंटाळा आला होता. पायही दुखत होता. मी तुम्हाला आणि वॉर्डन मॅडमला बघितलं तर तुम्ही दोघे इथे नव्हतात, म्हणून चालायला गेले होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं ना. यार, नाही, सॉरी, माझंही चुकलं. मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो. बर, खूप दुखतोय का पाय? या इथे बसा. या, बसा बसा इथे. बघू. मणिसराव, मणिसराव, असू द्या, मी करेन ते. स्वानंदी, आओ, हलका हलका मसाज करतोय, बरं वाटेल तुम्हाला. स्वानंदी, तुम्हाला खरं सांगू का, मला कधी कधी खरंच खूप टेन्शन येतं तुमच्या बाबतीत किंवा आपल्या होणाऱ्या बाळाच्या बाबतीत. तुमच्या डिलिव्हरीच्या वेळी कुठलं संकट नको यायला. आपलं बाळ सुखरूप या जगात यावं, तुम्ही दोघे धडधाकट राहावा. माझं ना देवाकडे फार मागणं नाही स्वानंदी. मला फक्त एवढंच वाटतं की आपलं एक छानसं घर असावं ज्यात आपण सगळे आनंदाने राहतोय. तुम्ही आपल्या बाळासोबत खेळताय, मी हे सगळं बघून खूप खुश आहे. बस फार काही नकोय मला. फक्त भीती या गोष्टीची असते की भूतकाळात काही गोष्टी घडल्या, त्या गोष्टींचं सावट आपल्या भविष्यावर पडता कामा नये. किंवा माझ्या हातून असं काही नको घडायला की ज्याचे परिणाम तुम्हाला आणि आपल्या बाळाला आयुष्यभर भोगावे लागतील. स्वानंदी, असं जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मुळात मी नाही होऊ देणार असं काही.
नाही, मी असं काही करणारही नाही. मी नाही वाऱ्यावर नाही पडू देणार तुम्हाला कधीच. मी कायम तुमच्या सोबत राहील, कायम रक्षण करेन तुमचं. बर, जरा हलकं वाटतंय? हो. मणी सर नक्की कशाबद्दल बोलतायत? भूतकाळातील कोणत्या घडलेल्या गोष्टीच्या सावटाची त्यांना भीती वाटतीये? म्हणजे मणी सर नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतायत. कुठे राहिली यार संचिता? अरे यार, काम झालं असेल ना? प्लीज 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 काम होऊ दे. बेबी, काय आलं काय आलं? आपलं काम झालंय. म्हणजे काय झालंय? म्हणजे डॉक्टरला खोटं पाडायचं असं ठरवलं होतं ना आपण. हा, मग अगदी सिस्टमॅटिकली आणि परफेक्ट प्रूफ देऊन आपण त्याला खोटं पाडणार. एव्हरीथिंग इज प्लॅन बेबी. खरंच? हा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुजित, संचिता, या रे लवकर. रोज कशाला नाश्त्याला बोलवायचं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेळेवर येत आहेत मी नाश्त्याला. हं? रोज कसं बोलवायचं तुम्हाला? मम्मा, तू कशाला आम्ही खाली येण्याची वाट बघतेस? तू ब्रेकफास्ट सर आमच्या रूम मध्येच पाठवत जा ना, ते बेटर आहे. वा. सुजितराव, असं म्हणतात की जे कुटुंब एकत्र नाश्ता करतं, एकत्र जेवतं, ते नेहमीच एकत्र राहतं. त्यांच्यामध्ये कधीही दुरावा निर्माण होत नाही. आणि म्हणून आमची अशी इच्छा आहे की तुम्ही नेहमी आमच्याबरोबर नाश्ता करावा, आमच्याबरोबर जेवावं. आणि मला माहितीये की तुम्ही माझं म्हणणं नक्की ऐकणार. नक्की डॅड. सुजितराव, आता तुम्ही लहान नाही आहात, ह्या घरातले एक कर्ते पुरुष आहात. आमची अशी इच्छा आहे की आता सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर सोपवाव्या. आणि म्हणूनच की तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून आणि समजून उमजून वागाल याची आम्हाला खात्री आहे. ओके डॅड. अरे नीलम, ये. गुड मॉर्निंग. मणी नाही आला? मणी असून आला का नाही? अरे मणी, नाश्ता करायला ये. नीलम, नीलम बस. गुड मॉर्निंग. सगळ्यांसाठी नाश्ता केलाय. कसा आहेस तू? ऑल गुड? आज तुझ्या डोक्यात जो विचार आला तो जर का तू अंमलात आणला असता तर काय झालं असतं रे? तुरुंगात गेला असतास तू. आणि बाळाचं आणि स्वानंदीचं काय झालं असतं? आयुष्य त्यांचं एकाकी पडलं असतं. जगणं कठीण झालं असतं त्यांचं. स्वानंदी, मला अर्जंट फोनवर बोलायचंय. तुम्ही नाश्ता रूम मध्येच पाठवा. मणी सर, आधी नाश्ता करा, नंतर फोनवर बोला. करेक्ट बोलतायत वहिनी. मणी, सगळ्यांबरोबर थांब, एकत्र ब्रेकफास्ट करू. काम काय नंतर होत राहील. आणि तसंही जे कुटुंब एकत्र ब्रेकफास्ट करतं, एकत्र जेवतं, त्यांच्यात प्रेम नेहमी वाढत असतं. हो ना डॅड? बस. बरं स्वानंदी, हा नाश्ता तू केलायस का? अगं पण का? आपल्या घरात नोकर आहेत ना. ह्याच्या आधी सुद्धा मी तुला अनेक वेळा सांगितलेलं आहे की घरची कामं करत जाऊ नकोस म्हणून. कशाला केलास हा नाश्ता? कशाला करायचं एवढे कष्ट? तसं नाही साहेब, घरात आराम करून करून कंटाळा आला होता, म्हणून खाली आले आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. आणि तसंही
कुटुंबासाठी नाश्ता केल्याने कष्ट नाही पडत, उलट आनंदच होतो. नमस्कार डॉक्टर. संचिताचे रिपोर्ट तयार आहेत ना? ओ दॅट्स ग्रेट. काय म्हणजे सगळं ठीक आहे ना? इज एव्हरीथिंग ओके? बाळ कसं आहे? सर, मी फोनवर आता तुम्हाला काहीच सांगत नाहीये. मी स्वतः रिपोर्ट घेऊन तुम्हाला भेटायला येतो, तेव्हा बोल. म्हणजे अहो, काय हो इतके अस्वस्थ काय झालात? डॉक्टर काय म्हणाले? म्हणजे रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मी डॉक्टर म्हणालेत की संचिताचा रिपोर्ट घेऊन ते आपल्याला घरी भेटायला येणार आहेत. संचिता, काय होत आहे? सुजित, मला मळमळत आहे आणि उलटी सारखं सुद्धा होत आहे. मी वर जाते हा रूम मध्ये. मी संचिता, डॅड मी आलोच. संचिता, सुजित, मला जाम टेन्शन आलंय. मला अजिबातच आयडिया नव्हती ते डॉक्टर सकाळी कॉल करतील आणि रिपोर्ट्स घेऊन येतील. ऐक ना, तुझ्या त्या लॅबवाल्या बॉयला फोन कर ना आणि विचार ना काय होऊ शकतंय का. सुजित, तुला काय वाटतंय? मी कॉल केला नसेल का त्याला? सकाळपासून 10 वेळा कॉल केलाय त्याला. एक कॉल रिसीव्ह नाही करत तो. युजलेस झालं म्हणजे संपलो आपण, मेलो आपण. डॅडला जर कळलं ना तू प्रेग्नंट नाहीयेस, डॅड या घरातनं नाही मुंबईतनं बाहेर काढतील आपल्याला. मी माझ्या ओळखीतल्या लॅबवाल्यांना फोन करून बघू का? नाही सुजित, काही लॅब्स मध्ये माझी सुद्धा ओळख आहे. पण जहांगीर डॉक्टरांच्या रिपोर्ट्सना चॅलेंज करायचं म्हणजे आपल्याकडे सुद्धा वेल नोन लॅब मधले रिपोर्ट असायला हवेत ना. अशा गल्लीबोळातल्या लॅब मधले रिपोर्ट नाही चालणार आपल्याला. मग आता काय वाट लागणार यार. आता आपण संपणार, आपलं सगळं भांड फुटणार. काय सत्य आहे. बॉयचा फोन आहे. हे तू मूर्ख आहेस का रे? सकाळपासून 10 कॉल्स केले तुला, एका कॉलचा आन्सर नाही देत तू. झेपत नाही तर घेतोच कशाला असली कामं? मूर्ख. रिपोर्ट रिपोर्टचं काय झालं? कधी घेऊन येतोस? मॅडम, मला माफ करा, मी तुमच्याच कामात होतो. झालं ना काम? मग रिपोर्ट घेऊन ये लगेच. नाही मॅडम, आज मी पकडला जाताना वाचलो. आज तुमचं काम शक्य नाहीये, उद्या होईल कदाचित. शक्य नाहीये म्हणजे? हे मला काही एक्सक्यूजच नको आहेत. हा, तू हे बघ, तू काही कर आणि आजच्याच रिपोर्ट घेऊन ये. हवं तर मी तुला एक्स्ट्रा पैसे देते. मला काही सांगू नकोस. तू रिपोर्ट घेऊन ये. कळलं? हो मॅडम, करतो. मेलो होता आपण. तू काय करतेस इथे? नाश्ता घेऊन आले होते. तुम्ही खालून निघून आलात तर शालिनी मॅडम म्हणाल्या की तुमच्या रूम मध्ये नाश्ता नेऊन दे. स्वानंदीने काही ऐकलं तर नसेल ना? नाश्ता घ्या. नकोय. संचिता, स्वानंदी वहिनी आपल्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आल्यात ना, घेऊया आपण. थँक्यू वहिनी. सरपोतदार साहेबांना डॉक्टरांचा फोन आल्यापासून संचिता खूप टेन्शनमध्ये. हे नक्की काय प्रकरण आहे? शिंदेंनी दिलेल्या एन्व्हलपचंच आहे की आणखी दुसरं काही? मला लक्ष ठेवायला हवं.
मॅडम अहो ऐका माझं. काही ऐकायचं नाही मला. गपचूप या रूम मध्ये बसून राहायचं, अजिबात बाहेर पाय ठेवायचा नाही. आराम करायचा. मॅडम अहो ऐका माझं. अहो घरात भरपूर कामं पडलेली आहे. भांडी घासायची आहे, कपडे धुवायची आहेत. मला जायला हवं. मोलकरणीच या घरची, सूनच या घरची. ही सगळी कामं करायला घरात नोकर आहेत आणि ही सगळी कामं तू करायची नाही हे केव्हाच ठरलंय ना आपलं. बोर होत होतीस म्हणून मी तुला किचन मध्ये ब्रेकफास्ट करण्याची परवानगी दिली. याचा अर्थ असं नाही की तू सगळी कामं करत बसायचं. दुपारची औषधं खायची आणि गपचूप झोपायचं, आराम करायचा, कळलं? ही औषधं दोन्ही गोळ्या? हो. ठीक आहे. सावकाश. आणि आई, बरं झालं तू बोललीस. हल्ली स्वानंदी माझं काही ऐकत नाही. हिच्या बरोबर इथेच राहा. हिला अजिबात बाहेर सोडू नकोस, कळलंय? मी येते. बरं, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? आणि पाय? नाही, पाय बरा आहे माझा. आनंदी, खरं तर तुमच्या बाबतीत जे काही घडलं आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरही जे काही बोलत होते ना, मी खरंच होप सोडल्या होत्या. मला वाटलं तुम्हाला आणि बाळाला काही मणी सर, अहो असं नका बोलू प्लीज. आणि मी इथेच आहे. मी तुम्हाला सोडून कुठेच जात नाहीये ना, कधी जाणार. काही झालं तरी आपण एकमेकांची साथ द्यायची असं वचन दिलंय ना आपण एकमेकांना. स्वानंदी, तुमच्याशी बोललो ना, खरंच खूप हलकं वाटतं. पॉझिटिव्हिटी आहे तुमच्यात. बरं, तुम्ही आराम करा. मी आहे इथे, काम करतोय माझं. मणी सर, किती दगदग करून घेताय. गेले काही दिवस झाले घरात जे काही चाललंय त्यामुळे तुमचा अजिबात आराम झालेला नाही. तुम्ही काही काम करायचं नाही. तुम्ही आराम करा. तुम्ही आता हट्ट करताय. मी हट्ट करतेय? हट्ट तुम्ही करताय. या गपचूप आराम करा. बर. नाही, नको, बाहेरच थांब. आतमध्ये यायची काही गरज नाहीये आणि बाहेर कोणी बघणार नाही याची काळजी घे फक्त. मम्मा, मम्मा. हो ना ग. अगं संचिता प्रेग्नंट आहे पण मलाच काळजी आहे. अगं या मुलींना आजकाल इझी वाटतं सगळं. या मम्मा पण नेमक्या इथेच बसल्या. आता यांच्या समोर बाहेर गेले तर 1000 प्रश्न विचारतील. कुठे जातेस, काय काम आहे, मी येऊ का?